जय महाराष्ट्र मित्रांनो, सरकारी स्पर्धा या चॅनलवरती आपले स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत एमपीएससी मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षांचा सराव प्रश्नपत्रिका भाग क्रमांक 2 आहे. दररोजप्रमाणे आपण बघत असतो विषयानुसार प्रश्न आणि आजचा विषय आहे आपला इतिहास. तर इतिहासावरती आपण एकूण 12 प्रश्न बघणार आहोत आणि हे 12 प्रश्न विथ विश्लेषण सोबत महत्वाचे आहेत. जर तुम्ही आपल्या सरकारी स्पर्धा युट्यूब चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता, जेणेकरून पुढील येणारे व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतात. चला तर सुरुवात करूया आजच्या प्रश्नांना. प्रश्न क्रमांक पहिला आलेला आहे. तर बघा, प्रश्न आहे पहिला. 1857च्या उठावाच्या काळात सातारा जिल्ह्यातून कोणी नेतृत्व केले होते? बघा, असेच प्रश्न आपल्याला एमपीएससीच्या पेपरमध्ये विचारले जातात. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, रंगो बापूजी गुप्ते. रंगो बापूजी गुप्ते यांनी 1857च्या उठावाच्या काळामध्ये सातारा जिल्ह्यामधून नेतृत्व केले होते. बघा, त्यांच्याबरोबरच क्रांतिकारकाचे संघटन सुद्धा यांनी केले होते. तर त्यांनी रंगो बापूजींनी रामोशी, कोळी आणि मांग समाजातील लोकांना एकत्र करून सुमारे 2000 लोकांची फौज तयार केलेली होती. त्यांनाच मदतीचा प्रयत्न हा नानासाहेब पेशवे आणि तात्या टोपे यांच्याशी संपर्क साधून महाराष्ट्रात मोठा उठाव घडवण्याची योजना सुद्धा आखली होती. तर यामागचे उद्दिष्ट काय होते? तर सातारा किल्ला जिंकणे, तिजोरी लुटणे आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांवर बंदी बनवणे हा त्या पाठीमागचा महत्वाचा उद्देश होता. तर एवढी माहिती या प्रश्नाबद्दल तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. यावरती एमपीएससीला कसा प्रश्न विचारला जाऊ शकतो हे तुम्ही एकदा बघा. बघा, प्रश्न काय आहेत? खालील जोड्या जुळवा. त्यामध्ये उठावाचे केंद्र व नेतृत्व दिलेले असतील. अ गटमध्ये केंद्र दिलेले असतील किंवा नेते दिलेले असतील. ब गटमध्ये नेते दिलेले असतील किंवा केंद्र दिलेले असतील. आपल्याला कसाही प्रश्न हा फिरवून जाऊ शकतो. त्यावरून आपल्याला जोडी लावायचे आहेत. तर आताच आपण एक बघितलंय की सातारा जिल्ह्यातून रंगो बापूजी गुप्ते यांनी नेतृत्व केले होते. प्रश्न जर आपल्याला माहीत असला तर या प्रश्नाचं आपण लगेच उत्तर देऊ शकतो. त्यामुळे ही जोडी एक आपली फिक्स झालेली आहे. तर ड चा क्रमांक 3 ची जोडी योग्य आहे. तर इथं ड ची तिसरी आहेत, इथं सुद्धा ड ची तिसरी आहेत, परंतु ड 2 आहेत आणि ड 4 आहेत. तर हे दोन पर्याय आपले इथेच कटलेले आहेत. याला आपण एलिमिनेशन मेथड सुद्धा असे म्हणू शकतो. तर बघा, अजून एक आपल्याला प्रश्नाचं या उत्तर माहीत पाहिजे होतं. त्यामुळे आपल्या चारही पर्याय हे एकदम बरोबर येऊ शकतात. परंतु मला माहिती आहे की कोल्हापूरचे हे चिमाजी साहेब यांनी नेतृत्व केले होते. तर कोल्हापूर ही जोडी योग्य आहे. त्यामुळे कोल्हापूरची चिमाजी असलेल्यामुळे च 2 हे आपला पर्याय होणार आहे. तर इथं च 2 पर्याय आहेत आणि च 3 पर्याय आहेत. तर यामुळे हा पर्याय काटला आणि या पर्यायाचं प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक ए, कोल्हापूरचे चिमासाहेब, पेठचे भगवंतराव कोळी आणि नरवीचे बाबासाहेब भावे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. असा प्रश्न तुम्हाला आपल्याला एमपीएससी परीक्षेमध्ये येऊ शकतो. त्यामुळे ही माहिती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 2. सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिराव फुले यांनी कोणत्या वर्षी केली? बघा, सत्यशोधक समाजावरती आपल्याला प्रश्न भरपूर वेळा विचारण्यात येतो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 2, 24 सप्टेंबर 1873. इथे दिनांक सुद्धा दिलेला आहे, त्यामुळे तुम्ही प्रश्नाचं योग्य उत्तर सांगू शकत होता. तर दिनांक आहे 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना झालेली आहे. तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. तर कोणत्या ठिकाणी झालेले आहेत? तर पुणे या ठिकाणी झाले आहेत, महाराष्ट्र या राज्यामध्ये. त्यामागील उद्देश काय होता? शूद्राती शूद्र व वंचित समाजाची धार्मिक आणि सामाजिक गुलामगिरीतून मुक्तता करणे हा सत्यशोधक समाजाची उद्देश होते. यावरती आपल्याला कसा प्रश्न विचारला जाऊ शकतो एमपीएससीचा? तर बघा, सत्यशोधक समाजाबाबत खालील विधानांचा विचार करा. विधानावरती भरपूर प्रश्न आपल्याला विचारले जातात. तर बघा, विधान काय आहेत? विधान अ आहेत, सत्यशोधक समाजाची स्थापना 24 सप्टेंबर 1873 रोजी पुणे येथे झाली. कारण हा प्रश्न आपण अगोदरच घेतलेला आहे, त्यामुळे हे पर्याय आपले योग्य राहणार आहेत. ब मध्ये काय सांगतंय? दीनबंधू हे समाजाचे मूकपत्र होते, ज्यांचे संपादन कृष्णराव भालेराव यांनी केलेले आहे. बघा, हे जर तुम्हाला माहित असले तर कृष्णराव भालेकर यांनी दीनबंधू या समाजाचे संपादन केलेले आहे. तर ही पर्याय सुद्धा आपला बरोबर राहणार आहे. तर ब सुद्धा आपले बरोबर आहेत. क पर्याय काय सांगतो? या समाजाने ईश्वराचे अस्तित्व पूर्णपणे नाकारले होते. हे चुकीचा पर्याय आहे. तर ईश्वराचे अस्तित्व पूर्णपणे नाकारले होते का? तर नाही. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अ आणि ब. तुम्हाला पर्यायामध्ये शोधायचे आहेत अ आणि ब फक्त.
पर्याय क्रमांक 4 मध्ये आहेत अ आणि ब फक्त बरोबर. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 असणार आहे. जर तुम्हाला योग्य माहिती वाटत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता. असेच प्रश्न आपण दररोजप्रमाणे घेणार आहोत. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. 1905च्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या बनारस अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? बघा, 1905च्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या बनारस अधिवेशनाचे अध्यक्ष तर गोपाळ कृष्ण गोखले हे होते. पर्याय क्रमांक 4 प्रश्नाचं राईट आन्सर नाव आहे. तर या अधिवेशनाचे काही मुख्य वैशिष्ट्य आहेत. ते मुख्य वैशिष्ट्य बघा, बंगालच्या फाळणीनुसार या अधिवेशनात ब्रिटिश सरकारने केलेल्या बंगालच्या फाळणीचा तीव्र निषेध करण्यात आलेला होता. कोणत्या अधिवेशनाच्या? तर बनारस अधिवेशनाच्या. यामध्ये स्वदेशी चळवळ झाली होती. या दरम्यान स्वदेशी आणि परदेशी वस्तूंच्या बहिष्कारांच्या चळवळीला अधिकृत पाठिंबा देण्यात आला होता. एवढी माहिती सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायची. यामध्ये कोणताही प्रश्न आपल्याला बनू शकतो. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 4. मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून बाळशास्त्री जांभेकर यांना ओळखले जाते. पर्याय क्रमांक 2 प्रश्नाचं राईट आन्सर होणार. तर पहिले वृत्तपत्र हे दर्पण आहेत. तर हे दर्पण मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र 6 जानेवारी 1832 रोजी सुरू झालेले आहे. बघा, ही तारीख तुम्हाला लक्षात ठेवायची. या तारखेवरून आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर मासिक आहेत. 1840 मध्ये दिनदर्शक हे मासिक सुरू झालेले होते आणि पत्रकार दिन हा 6 जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिन म्हणून पाळला जातो. कोणाचा? बाळशास्त्री जांभेकर यांचा. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. बघा, यावरती आपल्याला एमपीएससी कसा प्रश्न विचारते. तर खालील समाज सुधारक आणि त्यांनी सुरू केलेली वृत्तपत्रे किंवा संस्था यांच्या जोड्या जुळवायच्या आहेत. यामध्ये अ गटमध्ये आहेत समाज सुधारक आणि ब गटमध्ये आहेत वृत्तपत्रे किंवा संस्था. या 4 मध्ये तुम्हाला एक ते 2 प्रश्नाचं उत्तर माहीत पाहिजे. तुम्ही जोडी ऑटोमॅटिक लावू शकतात. तर बघा, अ आहेत बाळशास्त्री जांभेकर. आताच आपण प्रश्न बघितलाय. त्यांनी कोणतं वृत्तपत्र सुरू केलेलं आहे? तर दर्पण. तर या बाळशास्त्री जांभेकर यांची योग्य जोडी असणार आहे दर्पण. म्हणजे अचं असणार आहेत 3 नंबर. तर अचं 3 आपल्याला इथे दिसते आणि इथे दिसते. अचं 1 अचं 4. तर हे 2 पर्याय आपल्या इथेच कटलेले आहेत. दुसऱ्यात गोपाळ हरी देशमुख. हे तुम्हाला माहित आहे का? तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर होणार आहे तर यांनी काय केले होते? लोकहितवादी जे वृत्तपत्रे सुरू केलेले होते. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय 4. म्हणजे आपल्याला ब क्रमांक 4 इथे दिलेला आहे. इथं ब 1 दिलेलं आहे. त्यामुळे हे सुद्धा पर्याय आपला कटलेला आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. भाऊ महाजन यांनी काय केलेले होते? तर प्रभाकर हे वृत्तपत्र चालू केलेले होते आणि जगन्नाथ शंकरशेठ यांनी बॉम्बे असोसिएशन ही संस्था स्थापन केली होती. हे 4 जोड्या आपल्याला इथे लागलेल्या आहेत. तर जोड्यावरती प्रश्न विचारला जातो हमखास. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. पुणे सार्वजनिक सभेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे? बघा, पुणे सार्वजनिक सभेची स्थापना ही 1870 मध्ये करण्यात आली होती. पण कधी? 2 एप्रिल 1870 मध्ये. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर स्थापनेची तारीख आहे 2 एप्रिल 1870. स्थान आहेत पुणे, महाराष्ट्र या ठिकाणी. प्रमुख संस्थापक हा महत्वाचा मुद्दा आहे. याला तुम्ही स्टार असू द्या. प्रमुख संस्थापक कोण होते? तर महादेव गोविंद रानडे, गणेश वासुदेव जोशी यांनाच सार्वजनिक काका असे सुद्धा म्हटले जाते. आणि एस चिपळूणकर यांनी पुणे सार्वजनिक सभेची स्थापना केलेली आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. महत्वाचे वैशिष्ट्य काय आहेत? या सरकार आणि जनतेविशेष शेतकऱ्यांच्या मध्ये दुवा म्हणून काम करणे. कोणाकोणाच्या? तर सरकार आणि जनतेमध्ये विशेष शेतकऱ्यांच्या मध्ये दुवा म्हणून काम करणारी संघटना आहेत किंवा संस्था आहेत. तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पूर्व पीठिका किंवा अग्रदूत मानली जाणारी ही संस्था आहे पुणे सार्वजनिक सभा. तर एवढी माहिती या प्रश्नाबद्दल. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. कोणत्या गव्हर्नर जनरलने भारतात कायमधारा ही पद्धत लागू केली आहे? बघा, कायमधारा ही पद्धत कोणी लागू केली होती? तर लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी चालू केली होती. पर्याय क्रमांक 4 प्रश्नाचं राईट आन्सर आहे. त्यामागचे मुख्य वैशिष्ट्य काय? तर कोणत्या साली केली? 1793 साली ही कायमधारा ही पद्धत लागू केलेली होती. हे तुम्हाला वर्ष ध्यानात ठेवायचे आहेत, लक्षात ठेवायचे आहेत. क्षेत्र कुठे आहे? तर बंगाल, बिहार, ओरिसा आणि वाराणसी या 4 ठिकाणी कायमधारा पद्धत ही लागू केलेली होती. जमीन मालकी
तर जमीनदार हे जमिनीचे मालक बनले होते. कधी बनले होते? तर 1793 मध्ये. महसूलमध्ये कंपनीसाठी मिळणारा महसूल कायमस्वरूपी निश्चित करण्यात आलेला होता. तर एवढी माहिती या प्रश्नाबद्दल. यावरती कसा प्रश्न विचारला जाऊ शकतो एमपीएससीला? तर बघा, कायम धारा पद्धतीबाबत खालील विधानांचा विचार करा. बघा, विधाने दिलेली आहेत आणि यावरती आपल्याला पर्याय निवडायचे आहेत. तर विधान आहे, ही पद्धत लॉर्ड कॉर्नवॉलिसने जॉन शोरच्या मदतीने तयार केली होती. तर ही पर्याय आपलं योग्य असणार आहेत ही विधान. आहेत, यामध्ये सरकारचा महसूल हिस्सा 11 भागापैकी 10 भाग हा निश्चित केलेला होता. तर हा पर्याय सुद्धा बरोबर आहे. आणि चा पर्याय बघूया, विधान बघूया. तर या पद्धतीमुळे शेतकरी थेट सरकारच्या संपर्कात आले. तर हे चूक आहे, हे विधान चूक आहे. म्हणून आपलं कटलं आणि आणि इथं आपल्याला पर्यायामध्ये बघायचं आहे. आणि बरोबर, आणि बरोबर पर्याय क्रमांक 2 आपल्या या प्रश्नाचा राईट आन्सर आहे. असे प्रश्न आपल्याला एमपीएससी विचारले जाऊ शकते. एवढी माहिती तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 7. डॅश डॅश यांनी मूकनायक हे पाक्षिक सुरू केलेले होते. तर मूकनायक हे पाक्षिक कोणी सुरू केलेले होते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले आहेत. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर. पहिली प्रकाशन तारीख आहे 31 जानेवारी 1920 साली. कोणत्या ठिकाणी? तर मुंबई या ठिकाणी. त्यामागील उद्देश काय होता? शोषित, पीडित आणि अस्पृश्य समाजाच्या वेदना आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणे हा मूकनायक या पाक्षिकाचे महत्वाचा उद्देश होता. तर यावरती आपल्याला सरळ सरळ प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूकनायक या पाक्षिकाला खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाने आर्थिक सहाय्य केलेले होते? बघा, महत्वाचा प्रश्न आहे, स्टार मार्क सुद्धा. हा प्रश्न हमखास आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, राजश्री छत्रपती शाहू महाराज. तर राजश्री छत्रपती शाहू महाराज यांनी मूकनायक या पाक्षिकाला आर्थिक सहाय्य केलेले होते. प्रश्न आहे पुढील प्रश्न 8. 1930च्या सविनय कायदेभंग चळवळीत महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी मीठ सत्याग्रह हा प्रसिद्ध झाला होता? बघा, 1930च्या सविनय कायदेभंग चळवळीमध्ये महाराष्ट्रामध्ये शिरोडा या ठिकाणी मीठ सत्याग्रह हा प्रसिद्ध झाला होता. परंतु या बरोबरच काही ठिकाणी मीठ सत्याग्रह झालेला होता, ते आपण एकदा बघूया. वडाळा हे मुंबई या ठिकाणी झाले होते. येथील मिठागरावर सत्याग्रहींनी केलेले कायदेभंगाचे आंदोलन आणि मार्च हे सर्वात मोठे आणि तीव्र होते. हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. शिरोडा जे सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहेत, वेंगुर्ला जवळील या समुद्रकाठच्या गावात मिठांगरावर छापा टाकून मोठ्या प्रमाणावर मीठ तयार करण्यात आलेले होते. आणि मालवण या ठिकाणी कोकणातील या किनारपट्टीच्या भागातही मिठाचा कायदा मोडून जोरदार सत्याग्रह करण्यात आलेला होता. तर एवढी माहिती तुम्हाला या प्रश्नाबद्दल लक्षात घ्यायची आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1904 मध्ये कोणती गुप्त क्रांतिकारी संघटना स्थापन केली आहेत? बघा, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1904 मध्ये गुप्त क्रांतिकारी संघटना स्थापन केली आहे. तर ती कोणती संघटना होती? तर ती होती अभिनव भारत. पर्याय क्रमांक 4 प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा, तर स्थापना वर्ष आहे 1904. कोठे? तर नाशिक या ठिकाणी. संस्थापक कोण आहेत? तर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि बाबाराव सावरकर, त्यांनाच गणेश दामोदर सावरकर असे म्हटले जाते. मूळ नाव काय आहेत? बघा, तर या संघटनेचे मूळ नाव आहेत मित्रमेळा, जे 1899 मध्ये स्थापन झालेली संघटना होती, जिचे नामकरण करून 1904 मध्ये अभिनव भारत हे नाव करण्यात आलेले होते. महत्वाचं उद्दिष्ट काय आहेत या संघटनेचे? तर सशस्त्र क्रांतीच्या माध्यमातून ब्रिटिशांची सत्ता नष्ट करणे आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून देणे अभिनव भारत या संघटनेचे मुख्य वैशिष्ट्य होते. एवढी माहिती या प्रश्नाबद्दल. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. राजश्री शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात आरक्षणाची घोषणा कोणत्या वर्षी केलेली होती? तर बघा, राजश्री शाहू महाराजांनी कोल्हापुरात संस्थानाने आरक्षणाची घोषणा केली होती. तर ती कोणत्या वर्षी करण्यात आलेली होती? तर 26 जुलै 1902 या साली करण्यात आलेली होती. तर तारीख आहे 26 जुलै 1902. त्यामागील तरतूद आहे, सरकारी नोकऱ्यांमध्ये 50% आरक्षण जागा ही राखीव ठेवण्याचा आदेश होता. त्यामागील उद्दिष्ट काय होते? तर मागासवर्गीय व बहुजन समाजाला या प्रशासनात प्रतिनिधित्व देऊन सामाजिक न्याय देणे हा त्या पाठिंब्याचा महत्वाचा उद्देश होता. यावरती एमपीएससी कसा प्रश्न विचारतात ते एकदा बघूया. खालील विधानांचा विचार करा. विधान दिलेले असतील त्यावरून पर्याय
आपल्याला योग्य उत्तर शोधायचे आहेत. तर विधान अ आहेत, राजश्री शाहू महाराजांनी 26 जुलै 1902 रोजी आरक्षणाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. तर हे पर्याय आपले योग्य असणार आहेत, कारण 26 जुलै 1902 आत्ताच आपण मागे बघितले आहेत. विधान ब काय सांगतं, तर या जाहीरनाम्याद्वारे प्रशासकीय नोकऱ्यांमध्ये 60% जागा हे राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तर हे विधान आपलं चुकीचं असणार आहे. तर या ठिकाणी किती टक्के सांगितले होते आपल्याला? 50% जागा राखीव ठेवण्यात आलेल्या होत्या. क आहेत, ह्या भारताच्या इतिहासातील आरक्षणाचा पहिला अधिकृत निर्णय मानला जातो. तर हे विधान योग्य आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे आपलं? पर्याय क्रमांक अ आणि पर्याय क्रमांक क आपल्याला उत्तरामध्ये शोधायचं आहे. अ आणि क. तर पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. तर असे प्रश्न आपल्याला एमपीएससी परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला हे लक्षात ठेवायचे आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. स्वदेशी चळवळ अधिकृतपणे कोणत्या घटनेचा निषेध म्हणून सुरू झाली? बघा, स्वदेशी चळवळ अधिकृतपणे कोणत्या घटनेचा निषेध म्हणून सुरू झाली आहे? तर बंगालची फाळणी या घटनेचा निषेध म्हणून सुरू झालेली आहे स्वदेशी चळवळ. पर्याय क्रमांक 2 प्रश्नाचं राईट आन्सर होईल. बघा, स्वदेशी चळवळ ही अधिकृतपणे बंगालच्या फाळणीचा निषेध म्हणून 7 ऑगस्ट 1905 रोजी कलकत्ता टाउन हॉलमध्ये झालेल्या सभेमध्ये ही सुरू झालेली आहेत. तर व्हाईसराय लॉर्ड कर्झन यांनी 19 जुलै 1905 रोजी बंगालची फाळणी जाहीर केली होती. परंतु ज्याविरुद्ध देशभरामध्ये संताप व्यक्त करत स्वदेशी आणि परदेशी या वस्तूंच्या बहिष्कारांचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला होता. तर एवढी माहिती या प्रश्नाबद्दल तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. महात्मा गांधींनी आपला पहिला सत्याग्रह भारतात कोठे केला? इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर महात्मा गांधींनी आपला पहिला सत्याग्रह हा भारतामध्ये चंपारण्य या ठिकाणी केलेला आहे. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य ठिकाण. तर ते कोणत्या वर्षी करण्यात आलेलं आहे? 1917 साली महात्मा गांधींनी सत्याग्रह केलेला होता आणि कोणत्या ठिकाणी केलेला होता? तर बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यामध्ये. तर यामागचे कारण काय होते? तर ब्रिटिशांच्या नीळ शेतीच्या धोरणाविरुद्ध आणि शेतकऱ्यांच्या पिळवणुकीविरुद्ध हा लढा होता. याचे महत्व होते. या आंदोलनामुळे गांधीजींना भारतात पहिले जनसामान्यात नेतृत्व मिळाले आणि शेतकऱ्यांना न्याय सुद्धा मिळालेला आहे. कोणत्या? चंपारण्य या सत्याग्रहामध्ये. तर यावरती एमपीएससी आपल्याला कसा प्रश्न विचारला जाऊ शकतो? तर बघा, खालील दिलेल्या आंदोलनाच्या योग्य जोड्या जुळून योग्य पर्याय निवडा. योग्य जोड्या लावायचा आणि विधान असे आपल्याला 2 प्रश्न विचारले जाऊ शकतात. स्तंभ अ मध्ये आहेत आंदोलन आणि स्तंभ ब मध्ये आहेत वर्ष. तर चंपारण्य सत्याग्रह हा कधी करण्यात आलेला होता? आता आपण बघितलं तर 1917 साली. कधी? तर नीळ उत्पादक शेतकऱ्याची आंदोलन झाले त्या साली 1917. तर पर्याय ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आपलं पर्याय ए. तर आपल्याला 2 बघायचे आहेत. तरी इथं आहेत A2 आणि इथं आहेत A2. A1 कटलं आणि A3 सुद्धा कटलेले आहेत. खेडा सत्याग्रह हा कधी झालेला आहे? तर खेडा सत्याग्रह झालेला आहे 1918 साली. ज्या साली करमाफी या लढ्यामध्ये आंदोलन झाले होते. तर बीच आहेत 3. तर बीचं 1 आपल्या इथे कटलेलं आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आपलं पर्याय 2 निघालेले आहे. आणि अहमदाबाद मिल संप हा कधी झालेला होता? तर 1918 साली लेक बोनस लढ्यामध्ये. पर्याय 2 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर आहे. तर असे प्रश्न आपल्याला एमपीएससी तलाठीमध्ये, तलाठी भरतीमध्ये किंवा इतर पदामध्ये आपल्याला विचारले जाऊ शकतात. तर हे होते आजचे आपले एकूण 12 प्रश्न. जर तुम्ही 12 प्रश्न शेवटपर्यंत बघितले असेल तर प्रश्न आहेत तुमच्यासाठी आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहेत. जर तुम्ही आपल्या व्हिडिओवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या टेलिग्राम ग्रुपला सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्यावरती तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता. बघा, प्रश्न आहे तुमच्यासाठी. तर प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट करून सांगा. गांधीजींच्या वर्धा शिक्षण योजनेत पुढीलपैकी कोणत्या लघु उद्योगाचा समावेश नव्हता? बघा, प्रश्नामध्ये नव्हता विचारलेले. अ शेती, ब चांभारकाम, क कुंभारकाम आणि ड लाकूडकाम. या 4 पर्यायापैकी योग्य उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. चला तर भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.